जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. नीट पेपरफुटी प्रकरण कोल्हापुरातील संबंधित कोचिंग क्लासेस महाविद्यालयांवर कडक कारवाई करा, शाहू सेनेची मागणी. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील लातूर, नांदेड, पुण्यापर्यंत जोडले गेले आहेत. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने देशभरातून अनेकांना अटक केली आहे. या पेपरफुटीच्या टोळीमध्ये शिवराज मोटेगावकर सारख्या कोचिंग क्लास चालकाचा सहभाग असल्याचे समोर आले असून हे अत्यंत संतापजनक आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील दोषी कोचिंग क्लासेस आणि त्यांना मदत करणाऱ्या महाविद्यालयांवर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार नम्रता चौगले शिराने यांना देण्यात आले. शासनाचा ग्रँट, शासनाचे अनुदान लाटण्याचा तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा जो डाव या संबंधित संस्था चालकांचा असल्याचा आरोप शाहू सेनेचे संस्थापक अध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी केला. नीटच्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे हे महाराष्ट्रात आले आणि लातूरच्या मोठेगावकरांवर सुद्धा सीबीआयनं कारवाई केल्याचं समजते. आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि आज आमची मागणी ही आहे की या नीटच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये जे दोषी या सगळ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे. त्याचबरोबरीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा अनेक कोचिंग क्लासेस, अनेक अकॅडमी आहेत ज्यांचं खासगी महाविद्यालयांबरोबर टायअप आहे आणि हे विद्यार्थी ऍडमिशन फक्त संबंधित कॉलेजेसला आहे, परंतु दिवसभर हे या अकॅडमीत असतात. या महाविद्यालयांचे पेपर हे संबंधित अकॅडमीमध्ये होतात आणि मुलांचं आणि या महाविद्यालयाचं आणि या अकॅडमीचं जे टायअप आहे हे मुळात बेकायदेशीर आहे. शासनाची ग्रँट, शासनाचं अनुदान लाटण्याचा आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा जो डाव आहे हा या संबंधित संस्था चालकांचा आहे, महाविद्यालयांचा आहे आणि कोचिंग अकॅडमीचा आहे. जिल्हा प्रशासनाचे, शिक्षण विभागाचे सुद्धा हात या प्रसंगामध्ये ओले झालेत का अशी शंका खरं तर आमच्यासारख्यांना येते आणि यामुळं आमची कारवाईची मागणी आहे. या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई आमची अपेक्षित आहे आणि जर ही कारवाई झाली नाही तर संबंधित कोचिंग सेंटरला टाळं टोकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून अशा टाईप केलेल्या कोचिंग माफियांच्या अकॅडमी आणि संबंधित महाविद्यालयांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शाहू सेनेनं केली आहे. यावेळी शाहू सेनेच्या उपाध्यक्षा चंदा बेलेकर, रोनक पोवार, करण कवठेकर, अभिजित शिंदे, तन्मय हिंदुळे, विवेक पोर्लेकर, अजय शिंगे, अन्सर मगेरी, पांडुरंग पंगम आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.